आज राष्ट्रपती भवनामध्ये महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे आणि या पद्म पुरस्कारामध्ये नागपूरचे म्हणजेच विशेष करून मोजरी येथील जे गुरुकुंज आश्रम आहे इथले सरचिटणीस भोते गुरुजी आहे, आपण त्यांना विचारूया। केंद्र सरकारने तुमचा जो सन्मान केला, आज पद्मश्री बहाल केला जाणार आहे, खरं तर एक मोठा पुरस्कार आहे। कशा प्रकारे बघता आणि या पुरस्काराला बहाल झाल्यानंतर पुढील तुमच्या भविष्यासाठी तुम्ही कशा प्रकारे काय करायचं तुमच्या डोक्यामध्ये नियोजन आहे? मला जो पद्म पुरस्कार अर्थात पद्मश्री हा पुरस्कार माझ्या नावाने जाहीर झाला आहे, जनार्दन बोथे यांच्या नावाने। परंतु हा जो सन्मान आहे हा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या जे कार्य होतं ते आतापर्यंत करत आलेलं आहे आणि माझ्यासारखे अनेक प्रचारक मंडळी, त्यांचे अनुयायी, त्यांच्या विचाराचे सगळे जी मंडळी आहेत, हा सगळा पुरस्कार पद्मश्री पुरस्कार आता हा त्यांचा आहे। पद्मश्री पुरस्कार फक्त माझा एकट्याचा म्हणून नसून ते राष्ट्रसंतांच्या कार्यामध्ये ज्यांनी मदत केली आहे त्यांचा सर्वांचा पुरस्कार आहे आणि राष्ट्रसंतांचं कार्य फार देशव्यापी कार्य होतं। धर्म संस्कृती हे भारताचं एक ब्रीद हे होतं आणि त्याप्रमाणे जे कार्य त्यांनी केलं, पहिले राष्ट्र नंतर पहिले राष्ट्र असेल तर ते जगेल, तर आपला देश जगेल, तर आपलं सगळं सर्व जगेल, अशी जी प्रवृत्ती महाराजांची होती। मी जागो अपने धर्म को जगाओ वगैरे वगैरे ह्या गोष्टी अनेक त्यांनी गायल्या आहेत, परंतु राष्ट्रासोबत त्यांनी कधी विचार केला नाही, हे नाही केलं, म्हणजे काय म्हणतात त्याला, राष्ट्रासंबंधी कधीही त्यांनी तडजोड नाही केली। राष्ट्र हे पहिल्यांदा आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्यांनी केलेला आहे। आणि हा जो पद्मश्री पुरस्कार हा सर्वांचा, मी पहिले सांगितलं आहे की सर्वांचा आहे, माझा एकट्याचा नाही आहे। मला माहीत नाही मी म्हणजे असं कोणचं कार्य केलं राष्ट्रसंतांचं, त्यांच्यासोबत राहिलो, त्यांचे फोटोग्राफर म्हणून राहिलो, त्यांचे टेप रेकॉर्डर म्हणून त्यांचा आवाजही मला तो टेप करता आला। या सगळ्या गोष्टी करता करता आज कदाचित मला निवड केली आहे त्यांनी शासनाने, तर मी त्यांना धन्यवाद देईल भारत सरकारला की त्यांनी राष्ट्रसंतांचे जे विचार आहे गावागावापर्यंत पोहोचलेले आहे। मात्र हे महाराष्ट्राच्या बाहेर पण जाण्याची गरज वाटते का तुम्हाला आणि त्यासाठी काही विचार डोक्यामध्ये आहे का? नक्कीच महाराष्ट्रापुरतं किंवा राष्ट्रापुरतं हा विचार नसून परराष्ट्रामध्ये सुद्धा राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी जपानमध्ये जाऊन 1955 विश्वधर्म परिषदेच्या या सभेमध्ये जाऊन तिथल्या त्या सभेचे अध्यक्ष राहिले आणि आपला विश्वधर्म काय आहे हे सांगितलं त्यांनी आणि तो विचार तिथल्या सर्व देशाची जी मंडळी होती ती धर्मवान मंडळी, त्यांनी सगळा हा विचार केला की राष्ट्रधर्म याला म्हणतात। कोणचा धर्म तुमचा? राष्ट्रधर्म। हा राष्ट्राचा धर्म जो राष्ट्राचा सगळ्या जगाचं कल्याण करण्याची कल्पना जी आहे ती कल्पना म्हणजेच राष्ट्रधर्माची संकल्पना आहे। जर का आपण राष्ट्रसंतांचे विचार बघितले तर एक प्रबोधन आणि पुरोगामी विचार त्यांनी जातीभेद मानलेला नाही, त्यांनी कर्मकांडांना थारा दिला नाही। इतकंच नाही तर मूर्तिपूजेचा देखील त्यांना विरोध होता। आज आपण जेव्हा 2026मध्ये आहे तर काय परिवर्तन दिसतं लोकांमध्ये? पुरोगामित्व येताना आणि वाढताना दिसत आहे का आपण प्रतिगामी होत चाललेलो आहोत, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकत चाललो आहे? काय वाटतं तुम्हाला? अंधश्रद्धा हा समजण्याचा भाग आहे। प्रत्येक माणूस हा अंधश्रद्धा आहे नाही आहे हे त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे आणि अंधश्रद्धा म्हणजे डोळश्रद्धा ज्याला संतांनी कुठलंही अंधश्रद्धेचं पुरोगामित्व केलं नाही। त्यांनी अंधश्रद्धा हा विषय आणि हे त्यांचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज ही सगळी संत मंडळी जी होती त्यांनी कधी याला थारा दिला नाही, चमत्काराला याला त्याला। परंतु देवाची पूजा म्हणजे कुठलं तरी नॉमिनल म्हणून आपण कुठलं तरी एक प्रतिभात्मक देवाचं स्वरूप जी संकल्पना आपल्या शास्त्राने केली आहे, धर्माने केली आहे, त्याचं एक उद्योजक म्हणजे म्हणण्यापेक्षा त्या विचारावर आपण चाललं पाहिजे। त्यांचं शूरत्व जे आहे, ज्यांचे अविरत्व जे जगामध्ये कुठेही नष्ट न होणारी कुठली एखादी विचार असेल जो सर्वांना देशामध्ये जगामध्ये सर्वांना शांती निर्माण करेल, हा जो विचार आहे हा या संतांनी आपल्या जीवनामध्ये उतरवलेला आहे। आणि राष्ट्र पहिल्यांदा म्हटलं, नंतर
राष्ट्र जर सुरक्षित असेल तर आमचा धर्म सुरक्षित राहील, आमचं देवळं सुरक्षित राहील. देशामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आपण बघता, कोणत्या संस्था आहे, कोणते असे लोक वाटतात तुम्हाला जे राष्ट्राचा प्रथम विचार करतात? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे पूर्वीपासूनच जेव्हा तपस्या करत होते, साधना करून त्या वयाच्या जवळपास 16-17 वर्षापर्यंत वयाचे ते नेकेड होते. त्या जंगलामध्ये ताडोबा, रामदिघी ही जी जुने आता जंगल आम्ही तुम्हाला बघायचं असेल तर बघून घ्या. त्या जंगलाच्या निशाणेसुद्धा जंगलामध्ये आहेत की महाराज कुठे बसत होते वगैरे. आणि साधना ही तपस्या झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे सगळं साधना झाल्या, परंतु मी परराष्ट्रामध्ये आहे, देश माझा सुरक्षित नाही आहे, मी परदेशामध्ये आहे, माझा देश हा दुसऱ्याचा स्वाधीन आहे, हा इंग्रजांनी चं राज्य आहे, मी पारतंत्र्यात आहे. तेव्हा त्यांनी त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन करून त्यांनी पहिले काहे को धूम मचाते हो दुखवा कर भारत सारे आते हे नाथ हमारे, पहिले त्यांनी अशी फळी तयार केली सेवकाची मंडळींची. आणि तरुण मंडळींना सांगितलं की आपला देश पारतंत्र्यामध्ये आपल्याला स्वतंत्र करायचं आहे. या सगळ्या संकल्पना महाराज हे त्यावेळेला आल्याने त्यांना त्या 1942मध्ये त्यांना जेल झाले. त्यांना 3 महिन्याचं जेल झाली आहे याच्यासाठी की स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते. ते संतांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे स्वातंत्र्य सेनानी बहुतेक मला माहीत नाही इतिहासामध्ये. पण पद्मश्री स्वीकारताना तुमची पावलं त्यांची आठवण करत व्यासपीठाकडे जाईल. रिपीट करू. आज पद्मश्री स्वीकारताना तुमचे पावलं त्यांच्या आठवणीमध्ये निश्चितच त्यात आज मला त्यांची आठवण येईलच. त्याचं कारण असं आहे की मी त्यांनी सांगितलेल्या विचारांनी चाललो आहे जन्मभर. आणि असं कुठेही माझ्या जीवनामध्ये कुठं चुकीचं काम होईल असा विचार केला नाही. आणि देशाची, धर्माची आणि जे रंजले गांजले आहे त्यांची सेवा करण्याचा जीवनामध्ये जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी किंवा संतांनी जो हा विचार आपल्या जन्मभर करत आहे तेच कार्य अधिक पुढे नेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपण बघू शकतो की आज दिल्ली ते पद्म पुरस्काराचं वितरण केलं जात आहे आणि त्यामध्ये गुरुकुंज मोजरी येथील जनार्दन पंत यांना देखील पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.